तो चलिए शुरू करते हैं। हॅलो गाईज, तर तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे पण कुठे कुठे पाऊस लागतोय ते सांगा. हे बघा इकडे आजी ते टाकीचा पत्रा उडाला ते करते साफ साफ म्हणजे ते पत्र्यावर घाण बिन आली ती ही करते. पूर्ण वारा सुटलाय. हे बघा कचरा कुठपर्यंत आलाय. आणि ही आपली आजी हे बघा हा व्हिडिओ करतोय रे युट्यूबला टाकायला. मग माझा व्हिडिओ काढला हा काय ना मला वाटायला कोण आली डबला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. काय नाही बोलत कोण. हे बघा फुल टॉपचा विषय आहे. बघा ह्या साईडला ऊन आहे. तिकडे तिकडे तिकडं ऊन आहे पूर्ण. त्या साईडला ऊनच आहे. ह्या साईडला बघा गेला. हे बघा दाखवतो तुम्हाला. तर पाऊस आलाय. हे बघितला चेक केलात वीज आता आवाज आहे का. मित्रांनो एप्रिल नंतर काही कारणामुळे डायरेक्ट जून महिना चालू करण्यात आलाय. तर गाईज चला या प्रकारे बघू शकता. तर इथं पाऊस आलाय. A few moments later. मित्रांनो जस्ट मी व्हिडिओ टाकलेला की आमच्याकडे पाऊस आलाय म्हणून. आणि हे बघा पाऊस आलेला तो पण एकदम वादळी वाऱ्यासह. इकडं आमचा आंबा पडला इकडं. आणि आजी इथे साफ करते. तो हे पत्रे बित्रे होते हे सगळे उडून गेलेले. आता मी चाललोय रोडवर काहीतरी झालंय ते बघायला. तिथे जाऊन भेटतो तुम्हाला. चला बाय. मित्रांनो तुम्हाला रोडनी जात होतं हे बघा दृश्य. तर मी चाललोय आता. हा बघा पोचलोच आहे जस्ट. बघूया काय झालं. हॉर्न वाजत होते गाड्या. गाईज या इथे बघू शकता मी आलेलो माहिती आहे ना वरती. ट्रॅफिक टन टन हे बघा. आता इकडनं एक गाडी येते. हे बघा चिखल झालंय पूर्ण रोडला. हे झाड तुटलंय पुढे पण सगळा ट्रॅफिक जाम आहे. आजसाठी एवढंच. पुढच्या वेळीसाठी बाय बाय. तर गाईज हे बघू शकता तुम्हाला आंबा दाखवलं पण ह्या साईडचं दृश्य बघा तुम्ही. ह्या साईडला आहे बघा आंबे बघा कुठपर्यंत आले उडून. हे बघा सगळा कचरा आलाय ह्या साईडला. हे बघा आंब्यावर आंबे नाहीत आता. आंबे जमिनीवर राहिलेत आता. बाकी काय नाही उरले. तिकडचा एक आंबा तुटलेला तो दाखवला तुम्हाला. आणि ह्या साईडला सगळ्या पाठच्या घराच्या पाठच्या बाजूला सगळ्या केळी पडलेत. सगळ्या जेवढ्या पण केळी होत्या तेवढ्या सगळ्या पडल्यात घराच्या पाठच्या बाजूला. हे पत्रे बित्रे सगळे उडून गेले. तो वाडा आहे ना वाडा. हा वाडा आहे ज्याच्यात पहिली बैल होती. तुम्हाला त्या ह्या साईडने काय वाटत नसेल त्या साईडला दाखवतो तुम्हाला. बघा आता हे बघा हे दोन पत्रे इथले हे उडून तिकडे गेले. पाठी जांभवड आहे म्हणजे जांभवड आहे. जांबीची बाग म्हणजे ते हे पत्र्या हा पत्रा तिकडे गेला पुढे. हा पत्रा इथेच दगडात अडकून होता.
आणि हे सगळं हे बघा लाकडं जी होतीत ना आत्ताच रचलेली ती सगळी भिजले. ही सगळी हे बघा वरपर्यंत सगळं भिजले. वरती सगळं ते आहे हे बघा सगळं भिजलंय. आणि हे काजू बघा किती पडले. हा कचऱ्यावरनं तुम्हाला कळलंच असेल किती मेहनत करायला लागणार आहे आता. जास्वंद हे बघा हा काजू एक राहिलाय फक्त टिकून. या झाडावर एक टिकून राहिलाय फक्त, बाकी सगळे काजू पडले. हे बघा अजून पाऊस येईल असं वाटतंय. हे दृश्य आहे आत्ताचं.